धन्यवाद किरणजी म्हस्कर सर, पाटण तालुक्याचा बुलंद आवाज. चला या वन डे स्टार गुडे आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. हा येस 12th मॅन एक्सपेक्टेड आहे आम्हाला गुडे संघाचा, कारण कुणाल ऑलरेडी आलेला आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मर्दुळगोळे खुर्द संघाचा 12th मॅन जो नेहमीच आपल्याला कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाहायला मिळतो. संजयजी देसाई साहेबांचे सुपुत्र अर्थात कुणाल संजयजी देसाई यांच्या नावाने आपण संघ देखील पाहायला पीटीपीएल मध्ये आणि आता होणाऱ्या मर्दुळगोळे प्रीमियर लीग मध्ये देखील 2 संघ तब्बल किरण सर 2 संघ त्यांनी पॅक केलेत. के स्पोर्ट्सच्या नावाने 2 संघ खेळणार आहेत. चला गुडे संघ आपला 12th मॅन कुठे आहे? आपण पाहतोय सलामीची जोडी अक्षय पाटील आणि त्याच्या जोडीला संकेत लोहार. प्रवीण आहे गोलंदाजी मार्कवर. 3 षटकांची लढत आहे. 3 ओव्हरचा सामना असेल. आजचे सर्व मॅचेस 3-3 ओव्हरचेच असतील. प्रवीणच्या समोर द हार्ड हिटर, वन ऑफ द बिगेस्ट हार्ड हिटर ऑफ पाटण टेनिस क्रिकेट, who has a tremendous experience along with him and having ability to hit 360. Mr. Akshay Patil onto the strike. Praveen on a bowling mark. First ball. Right over the wicket. पहिलाच बॉल यावेळेस 5 झोडकस लगवायचा होता, मात्र पिचिंग झाल्यानंतर चेंडूची उसळी थोडीशी कमी घेतली आहे. हाईट थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळते बघा. थोडीशी बोटं वळवली होती. इनकटर टाकला, इन स्विंगर टाकलाय, फिंगर रोल केले होते या चेंडूवर. आपण पाहिलं तर प्रवीण जर्सी नंबर 0909 आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आलाय डॉट. यावेळेस पहा शेवटच्या क्षणी विचार बदललाय. डीप कव्हरला चेंडूला ढकलून दिले. इथे मात्र एक चांगली संधी होती, मात्र बॉल हातात निसटला आणि त्या दरम्यान बघा किती धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जातील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाले केले आणि 2 धावसंख्येने मात्र इथे धावफलकाला सुरुवात केली गेली आहे. दोन चेंडूंच्या समाप्त मात्र बिनबाद 2 धावा धावफलकावर. कुंभारवाडी बॉयज क्रिकेट क्लब आयोजित श्री येडोबा देव प्रसन्न चषक 2022. याही वेळेस बघा हाफ ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळाला, मात्र हाईट खूप जास्त होती. पंचांनी सांगितलंय की वाईट बॉल असेल हा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर केली जाईल आणि धावफलकावर देखील एका धावसंख्येचं ऍडिशन केलं जाईल. धावसंख्या बिनबाद 3. पुढचा चेंडू घेऊन प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतोय. याही वेळेस पहा दिशा भरकटली पूर्णपणे गोलंदाज. बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल असेल. गुणलेखाच्या भूमिकेमध्ये या सामन्यासाठी किरण दादा आमच्या सोबत जोडले गेलेत. चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 4. याही वेळेस पहा लगातार 3रा वाईट बॉल टाकतोय गोलंदाज प्रवीण. सुरुवात खूप चांगली केली होती डॉट बॉलने. तो जो चेंडू जर आपण पाहिला तर अगदी रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. तदनंतर मात्र 3 वाईट बॉल आलेत. यावेळेस स्कॉट बेन नक्कीच होते विकेट किपर कडनं, मात्र पंचाकडनं कोणती दाद मिळत नाहीये. आणि आता मात्र येतो डॉट बॉल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 धावा धावफलकावर. ओव्हर पिच बॉल यावेळेस इनसाइड आउट खेळलाय. टायमिंग प्रॉपर जुळला नाहीये. बॉटमला चेंडू हिट झालाय आणि इथे मात्र दुसरा कॅच ड्रॉप होतोय. आपण पाहिलं तर रोशन ज्यांनी या अगोदर देखील अशाच पद्धतीचा प्रयत्न केला होता आणि आता देखील आपण जर पाहिलं तर
मात्र प्रयत्नांसाठी 100 पैकी 100 मार्क. मात्र प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळवावं लागेल. बघा ऍक्शन रिव्ह्यू आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल आपण. रोशनच्या माध्यमातून चांगला प्रयत्न इथे होता, मात्र फिंगरला चेंडू मात्र हिट झालाय आणि धावसंख्या पुढे सरकले 2च्या मदतीने 6. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 रन झालेत, माफ करा, स्कोर कार्डवर. इथे मात्र येतो डॉट बॉल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा धाव फलकावर. यावेळेस बॉल होता, याला मात्र गॅप मध्ये खेळून चौकार. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 11. बघा अगोदरच ऑफसाईडला शफल झाले, बॉलला फुलटॉस मध्ये कन्व्हर्ट केलं. बॉडी वेट आपण पाहिलं तर थोडंसं खाली ठेवलंय आणि बॉटमला नक्की चेंडू हिट झाला, मात्र वेग खूप जास्त होता. चेंडू ज्या पद्धतीने ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. ऑन साईडला वाऱ्याचा वेग देखील त्या बाजूला थोडासा जास्त आहे आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 11. सागर आलाय आता मात्र दुसरं षटक घेऊन, जशी नंबर 09 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समोर असेल आता मात्र संकेत लोहार. पहिल्या चेंडूचा सामना करतोय, तसं अकाउंट अजून ओपन झालं नाहीये. पहिले संपूर्ण 6 चेंडू, पहिलं पूर्ण षटक अक्षय पाटीलने खेळून काढले आणि 11 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळेस सन्मान दिलाय, पुन्हा रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळालंय. चेंडू पिचिंग झाल्यानंतर राईज होतोय, उसळी घेतोय आणि फलंदाजाला मात्र आश्चर्यचकित करून सोडतोय. डॉट बॉल येतोय. बघा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय अक्षय पाटील आणि त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मर्दुरकोळे खुर्द संघाने. तो निर्णय त्यांच्या बाजूने जाईल का, मात्र तो निर्णय पलटवून लावेल वन डे स्टार गुडे. यावेळेस फिंगर रोल केले होते, फटका इनसाइड द सर्कल क्षेत्ररक्षक होता. जोपर्यंत तो स्वतःला मागे घेऊन जाईल तोपर्यंत मात्र चेंडू जमिनीमध्ये लँड होतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते बिनबाद 13. तीन षटकांची लढत आणि आता मात्र गिअर थोडासा चेंज करावा लागेल. मी तर म्हणेल जेवढा जास्त चेंज कराल तेवढं फायद्याचं असेल, कारण अजूनही 10 चेंडूंचा खेळ एकूण शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये कमीत कमी 25चा टार्गेट तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे, तर तुम्ही कुठेतरी 38-40 पर्यंत पोहोचाल. यावेळेस यॉर्कर चेंडू आणि इथे मात्र क्लीन बोल्ड केलंय. बघा ऑन साइडच्या लेग स्टिकला पूर्णपणे नेस्तनाभूत केलंय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय सागरने. बघा उंच गोरा बांधा असलेला खेळाडू, फिंगर रोल केले होते, पुन्हा नक्कल बॉल जवळजवळ टाकला होता की काय. वेग देखील थोडासा कमी आणि व्हेरिएशन देखील खूप चांगलं पाहायला मिळतंय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 13. 3 चेंडूमध्ये 2 धावसंख्येचं योगदान देऊन संकेत लोहार गेलाय मैदानाच्या बाहेर आणि जर्सी नंबर 10 सचिन मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघा गोलंदाजाने त्याला एक थम्सअप केले. सागर पाटण टेनिस क्रिकेट हा एक परिवार आहे मित्रांनो. जर या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण एकमेकांच्या विरुद्ध जर उभे टाकलं ऍज अ अपोनंट्स, ऍज अ प्रतिस्पर्धी म्हणून देखील, मात्र आपल्या नॉर्मल आयुष्यामध्ये आपण मात्र एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. 3 बॉल शिल्लक आहे, 13 रन स्कोर कार्डवर. पुन्हा फटका बसलाय, पुन्हा बॉटम एज घेतलीये. 3 क्षेत्ररक्षक खाली येण्याचा प्रयत्न करतायत, मात्र शेवटच्या क्षणी मयूर इथे मात्र चुकी करणार नाही. जर्सी नंबर 1 आणि चांगला फलंदाज आहे, मात्र आज टायमिंग जुळलं नाहीये प्रॉपर. अक्षय पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र संकेत आलाय 4थ्या क्रमांकावर.
ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. ओव्हर पिच बॉल होता, मात्र गती थोडीशी कमी होती आणि अवे फ्रॉम द बॉडी ठेवलं होतं. चौथ्या यष्टीवरचा चेंडू होता, त्यामुळेच बॉटमला हिट झाला. मात्र कॉलिंग इथे खूप चांगलं झालं. मयूरने शेवटच्या क्षणी कॉल दिला कॅच पकडण्यासाठी आणि बघा तदनंतर विकेटचं पतन झाले आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल सागर. 4 चेंडू त्याने टाकलेत, 2 विकेट्स घेतल्या, 2 धावा दिल्यात फक्त. समोर असेल आता मात्र अक्षय पाटील, जो 6 चेंडू मध्ये 8 या धावसंख्येवर खेळतोय, ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय. यावेळेस पॉवर पिच बॉल दोन धावा असतील पंचांनी सांगितले. चांगला प्रयत्न होता तिकडे, मात्र बॉल हातातून निसटला शेवटच्या क्षणी. हॅट्रिकची संधी होती, रोशनच होता आज. रोशनचा पिछा चेंडू काही सोडत नाहीये. अगोदर आपण पाहिलं तर कव्हरला 2 झेंड त्यांनी सोडले, तर आता मात्र पुन्हा स्क्वेलिंगला देखील तशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळाले. आत्मविश्वास इथे मात्र कमवावा लागेल यांना. रोशन आपण पाहिलं तर हॅट्रिकचा बॉल होता सागरचा आणि हॅट्रिक झाली असती तर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवली गेली असती, विक्रम झाला असता. धावसंख्या 15 आहे आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये सागर यांनी फक्त 4 धावा केल्यात आणि 2 विकेट्स मिळवलेत. यावेळेस विचार करावा लागेल, पंच सांगतात व्हाईट बॉल असेल. लेगस्टम्पच्या भरपूर बाहेरचा चेंडू होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 16. अजूनही 7 चेंडू शिल्लक. आक्षेप जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळू शकते, मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. यावेळेस पहा शेवटच्या क्षणी चाणक्य पद्धतीने सिंगल काढली अक्षय पाटीलने आणि स्ट्राईक मात्र सोटाकडे ठेवतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 8.5च्या सरासरीने धावा लागल्या धावफलकावर. 17 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर कंप्लीशन ऑफ सेकंड ओव्हर. चला मी पहिला कॉल करतोय. ज्योतिर्लिंग सळवे विपक्ष श्री गवळेश्वर 11 जवंजालवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी रिपोर्ट करा आमच्या व्यासपीठाशी. कॅप्टन्स आपण रिपोर्ट करा लगेच. ज्योतिर्लिंग सळवे विपक्ष श्री गवळेश्वर जवंजालवाडी. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल, त्यामुळे तुम्ही आता निघा म्हणजे 6 चेंडू नंतर आमच्यापर्यंत पोहोचाल. चला मयूर आला आता शेवटचं षटक घेऊन, ज्याने खूप चांगला झेल पकडला होता. अक्षयसाठी हा बॉल घुटना बॉल ट्रॅव्हल झालाय घोषांकी क्षेत्रामध्ये. धावा मिळतील फक्त 2, त्यापेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या पुढे सरकते 19. आता मात्र 5 चेंडू आहे. बघा अक्षय स्ट्रगल करतोय, रणनीती त्याच्या विरुद्ध आखली आहे. वन डे स्टार गुढे संघाने अनिकेत यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय आणि आतापर्यंत मात्र खूप चांगली टिचून आणि कसून आणि प्रखर आणि तिखट तीक्ष्ण मारा गोलंदाजीच्या माध्यमातून होता आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय नक्कीच अक्षय पाटील आणि मर्दुकोळे खुर्द संघाने. मात्र तो निर्णय आतापर्यंत त्यांच्या बाजूने राहिला नाहीये. मात्र 5 चेंडू आणि अक्षय पाटीलला 1 चेंडू पुरेसा आहे त्याचा गिअर चेंज करण्यासाठी. यावेळेस अक्कू टप्प्याचा बॉल आहे, मात्र हाईट खूप जास्त आहे. पंचाचा इशारा येतोय व्हाईट बॉल असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 20. 20 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. बघा भरपूर बाउन्स आपण पाहिलं तर या खेळपट्टीच्या माध्यमातून मिळालाय गोलंदाज मयूरला आणि आलाय व्हाईट बॉल. यावेळेस अजितच्या माध्यमातून बॅट्समन नंबर 3 बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले आपण पाहिला स्क्रीनवर. 10 चेंडू मध्ये 13 धावा काढून गेल्या अक्षय. 130 च्या 1 चौकार ज्याच्या बॅटमध्ये.
नवीन बॅट्समन आलाय मनीष, जर्सी नंबर 17. नॉन स्ट्राईकला आहे संकेत, जर्सी नंबर 7. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय मनीषच्या बॅटमधून. मात्र चेंडू गेल्या डिक्लेअर झोन मध्ये. आपण पाहिलं तर फाईन लेग रिजन मध्ये 2 धावा मिळतील. धावसंख्या 22. मनीषचा अकाउंट ओपन झाले. संकेत अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. त्याला मिळालेल्या संधीची वाट बघतोय. 3 बॉल आहेत. 3 बॉल मध्ये किती रन्स येतील? ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मर्दूर कोळे खुर्द टीमच्या माध्यमातून. आतापर्यंत संपूर्ण इनिंग मध्ये दादा एकच चौकार आलाय फक्त. तोही देखील आपण पाहिलं तर अक्षय पाटीलच्या बॅटमधून. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, टॉप एज, अंतर वर्तुळामध्ये झेल पकडला गेलाय. आणि इथे मात्र उलटफेर करण्यासाठी वन डे स्टार गुढे संघ मात्र कसोशीने प्रयत्न करतोय. बॅट्समन नंबर 4 डाऊन. चौथा गडी गारद. सहाव्या क्रमांकावर आलाय पार्थ. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. अंतर वर्तुळामध्ये हा झेल पकडला गेलाय प्रशांतच्या माध्यमातून. मयूरची खूप चांगली गोलंदाजी, 2 यश मिळालेत त्याला. यावेळेस पहा अगदी अवे फ्रॉम द बॉडी कोणते रूम बनवण्यासाठी प्रयत्न करत असताना फलंदाज त्याला जागा देत नाहीये, कोणती संधी देत नाहीये. येतोय डॉट बॉल. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत मयूरने. 5 धावा खर्च केल्यात. स्क्रीनवर आपण पाहू शकाल मयूरला जशी नंबर 18 मध्ये. शेवटचा बॉल या इनिंग मधला. 22 रन स्कोर कार्डवर आहेत. यावेळेस शेवटच्या बॉलवर काय घडतंय बघा. पहिली धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न होतोय. मात्र दुसरी धाव काढत असताना बॅट्समन आउट होईल. 1 धाव मिळेल. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 23 वर आणि टार्गेट असेल 24 चं. चला ज्योतिर्लिंग सळवे गवळेश्वर जवंजाळवाडी टॉस साठी या, जिथे आपल्या सोबत किरणजी मस्कर सर जोडले जातील मान्यवरांच्या सोबत. मी संदीप दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. चला ज्योतिर्लिंग सळवे आणि श्री गवळेश्वर 11 जवंजाळवाडी. चला यायचे दोन्ही कॅप्टन्स. येस, आज गुढे संघ लेट आलाय मात्र थेट खेळ आज जरूर केला. चांगला खेळ मात्र आज वन डे स्टार गुढे 11चा जरूर पाहतोय. चला दोन्ही कॅप्टन्स. जवंजाळवाडी संघ येस येस या चला. आणि सळवे संघ सळवे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स. सळवे संघाचा कॅप्टन मात्र उपस्थित आहे श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे संघ. येस, जवंजाळवाडी संघ देखील आलेला आहे. येस, टॉस आहे दोन्ही संघ. येस, फोटोशूट पहिल्यांदा केला जाईल. काटा आणि छापा. येस, चला पहिल्यांदा टॉस करून घ्या. एका साइडला आपण पाहतोय जवंजाळवाडी संघ, दुसऱ्या साइडला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे संघ. कॉल कोणाचा असेल? येस, सळवे संघाचा कॉल आणि स्विंग द कॉइन. छापा आहे कॉल आणि टॉस. येस, टॉस जिंकला श्री गवळेश्वर क्रिकेट क्लब जवंजाळवाडी. काय निर्णय असेल? फर्स्ट फील्ड. यावेळी प्लेइंग 11 तुझी पूर्ण आहे की काही प्लेयर्स? पूर्ण आहे. यावेळी मात्र हे आयोजन शेवटचं आयोजन आहे. यानंतर मात्र परत पुढच्या आयोजनाची पुढच्या सीझनची वाट पाहावी लागेल. आणि आतापर्यंत तुझ्या टीमचा प्रवास कसा राहिलाय? छानपैकी प्रवास राहिला आहे. आम्ही भरपूर वेळा ट्राय केलं. कमीत कमी 4 ते 5 वेळा आम्ही ट्राय केलेला आहे. लास्ट इयरला आम्ही फर्स्ट मॅच दिला होता. फर्स्ट मॅच आम्ही जिंकलो होतो, पण त्यानंतर आम्हाला काही यश आलेलं नाही आहे. पण आता आम्ही ट्राय करायचा प्रयत्न केलेला आहे. बरेच 4-5 वेळा ट्राय केलेली आहे. आता हा शेवटचा सामना आहे, त्याच्यामुळे द्यायचा चाललेला आहे. बघूया. प्रत्येक जण शेवटच्या या आयोजनामध्ये ट्राय करतोय. सळवे संघ एका साइडला सळवे संघ म्हटलं तर अमरचा संघ, त्यांचा खेळ मात्र चांगला राहिला. दुसऱ्या साइडला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सळवे नावाने तुम्ही खेळताय. टॉस तुमच्या दिशेने राहिलेला नाहीये. तुझ्या संघाचा प्रवास या सीझन मध्ये कसा राहिला? किती ट्रॉफीज तुमच्या संघाच्या खात्यामध्ये आहेत? आमच्या संघाच्या ट्रॉफीज आहेत 2.
2 मिळवलेले आहेत. चांगला प्रवास झालेला आहे. खूप उशिराने आम्ही प्रवास चालू केला पण चांगला प्रवास झालेला आहे. खडतर होता थोडा, आता काय थोडंसं चांगलं चालू आहे. तर थोडं मिस करेन ह्या स्पर्धेला, शेवटची आहे जरा हे वाटते. थँक्यू सो मच. मात्र टॉस जिंकलाय जमजवाडी संघाने. ही विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सो मच. फोटोशूट होईल. काळ येणार काळ जाणार, हा फोटो नेहमी काळजात राहणार. कॅमेरामॅन अजित मात्र आज स्वतःची भूमिका चांगली पार पाडतोय. फोटो मात्र जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. येस, खर तर हे आयोजन प्रत्येकाच्या लक्षात राहील, प्रत्येकाच्या मनामध्ये राहील, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये राहील. श्री येडोबा देव प्रसन्न चषक 2022 हे आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन, नीटनेटकं शिस्तमय असं आयोजन. आणि या आयोजनाला आपण पाहिलं तर प्रत्येक संघाचा प्रवास मात्र ज्या सीझन मध्ये खडतर राहिलाय त्यांना मात्र या शेवटच्या महत्वाच्या आयोजनामध्ये मात्र प्रत्येकाला ट्रॉफी हव्या. ज्यांच्या कपांडामध्ये आतापर्यंत ट्रॉफी पोहोचलेली नाहीये त्यांना एक ना एक ट्रॉफी आतापर्यंत घेऊन जायचे आणि त्यासाठीचा हा प्रवास मात्र सुरू झाला. आणि त्यामध्ये मात्र मॅच आपण पाहतोय. चला 24 टार्गेट आहे. थँक्यू सो मच किरणजी मस्कर सर. पहिलाच बॉल यावेळेस 3 धावा तब्बल वसूल केल्यात. मयूरच्या बॅटमधनं 3 धावा आल्यात. मयूरचं अकाउंट झाले ओपन आणि या चेसला देखील झाली सुरुवात. वन डे स्टार गुडे संघाच्या माध्यमातून टार्गेट आहे 24 धावसंख्येचं. पहिल्या चेंडूवर 3 धावा. आपण पाहिलं तो सचिन फिरकीपटू आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर्सी नंबर 1-0 राईट मोर द विकेटने. यावेळेस पहा स्लाइस एज घेतली, आउटर एज घेतली. बॉल पिचिंग झाल्यानंतर अगदी वेगाने चेंडू बॅटवर आलाय. खेळायचं होतं ऑन साइडला मात्र चेंडूची स्लाइस एज घेतली. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण संजयजी देसाई साहेबांना पाहतोय. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळेल. बिनबाद 4. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवलंय आणि इथे येतोय डॉट बॉल. अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता आहे 15 चेंडू मध्ये. 15 चेंडू 20. यावेळेस पहा शिखर रेडचा फटका होता. मात्र या चेंडूसाठी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. आपण पाहिलं तर स्लीप मध्ये आणि राजू दादा यांच्या माध्यमातून हा चांगला झेल पकडला गेलाय आणि बॅट्समन मात्र अजितला तंबूच्या आश्रयाला पाठवले. 3 चेंडू मध्ये 1 या धावसंख्येचं योगदान देऊन तो मात्र निराश होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. नक्कीच संधी होती विजयी सांगता करण्याची, एक चांगला स्टार्ट मिळवून देण्याची, या विजयाचा पाया रचण्याची. मात्र तिथे थोडंसं अपयश आलंय. मात्र हरकत नाही, इतर फलंदाज आहेत बॅकअप साठी. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4. रोशन आलाय. मात्र तो स्वतःच असेल स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला मयूर. शेवटचे 2 बॉल शिल्लक की पॉवर प्लेचे आतापर्यंत सचिनने पूर्णपणे थांबून ठेवले फलंदाजांना. एकही बिग हिट आला नाही आतापर्यंत. यावेळेस पुन्हा हाफ ट्रॅकर. यावेळेस वारंवार आपण पाहिलं तर अशा पद्धतीने चेंडू हाताळतोय अर्थातच सचिन आणि उसळणे मात्र पूर्णपणे आश्चर्यचकित करतोय फलंदाजाला. कारण चेंडू या टप्प्यावर एक्सपेक्ट केला नसेल फलंदाजाने, त्यामुळेच काय बघा आलाय डॉट बॉल. आता मात्र शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू यावेळेस पहा बाहेर काढले बॉलला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 धावा धावफलकावर. म्हणजे आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता असेल. भले धावा कमी झाल्या असतील मर्दुरकोळे खुर्द ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मधुकोळे खुर्द संघाच्या, मात्र फाईट ते देणार आहेत. नक्कीच आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी
वैयक्तिक पारितोषिक अर्थातच डिजिटल वॉच देण्यात आले ते RM बलूनचे सर्व कुमार राहुलजी मोरे साहेबांचं शुभ आगमन होतंय. मी शब्द सुमनमनी राहुलजी मोरे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण या आणि आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. दुसऱ्या षटकामध्ये मात्र आलाय गोलंदाज तो म्हणजे पार्थ, जर्सी नंबर 3 याला पाहायला मिळतोय आणि स्ट्राईकला असेल तो म्हणजे हार्ड हिटर मयूर. चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस पहिला जबाब बॉडीवर ट्रान्सफर केले मात्र कनेक्शन देखील बेसिस आले मात्र दिशा दोन फक्त मिळेल. हा जर थोडासा स्क्वेलेकच्या दिशेने चेंडू टोलला असता तर नक्कीच चौकार किंवा षटकार आपल्याला पाहायला मिळाला असता. 2च्या मदतीने धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले. आता 11 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता असेल. आपण पाहतोय ओम साई MTCच्या माध्यमातून हाय डेफिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो. यावेळेस पुढे जाऊन कट करायचं होतं. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहतोय मयूर की स्वैरमार आहे की काय, मात्र पंच सांगतायत अजिबात नाही, लीगल डिलिव्हरी आहे आणि येतोय. मग गोलंदाज इथे मात्र खूप चांगली कामगिरी करतात. बॅटिंग मध्ये मात्र तितकंच योगदान दिलं नाहीये प्रमुख फलंदाजाने, मात्र तदनंतर गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतायत. यावेळेस पहा पुन्हा टायमिंग प्रॉपर जुळला नाहीये. चेंडू भरपूर फरार झाले सीमारेषा पलीकडे. 4 धावसंख्येसाठी चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. 10 वर पोहोचले. टायमिंग प्रॉपर जुळला होता. इथे एक झेलचीची संधी नक्कीच होती मात्र चेंडूच्या टप्प्याचा अंदाज आला नाहीये क्षेत्ररक्षकला. तो अगोदरच भरपूर पुढे आलाय आणि तदनंतर मात्र बॉल हातात निसटलाय. याही वेळेस फटका फसलाय. समाप्तीनंतर आपण पाहतोय 10 धावा. आतापर्यंत एकही अवांतर धाव दिली नाहीये, हे महत्वाचं आहे. सचिनने देखील आपण पाहिलं तर 6 चेंडू लीगल टाकले आणि तदनंतर पार्थने देखील आतापर्यंत 4 चेंडू लीगल टाकलेत आणि धावा फक्त खर्च केल्यात ते म्हणजे 6. एकूण धावसंख्या 10 आहे. आता येणारे चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता. आणि सागर आलेत आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावर. पोलीस दलात कार्यरत असलेले आपण पाहिलं तर मिस्टर सागर असतील नॉनस्ट्राईकला, ज्यांनी षटक देखील हाताळलं होतं एक. याही वेळेस पहा रायझिंग अँड वन्स अगेन किरण सर सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. बघा आखूड बांधा असलेला खेळाडू मात्र रिलीज पॉइंट बघा कसा आहे आणि जिथे चेंडू रिलीज करतोय त्यानंतर अतिरिक्त उसळी एक्स्ट्रा बाउन्स आपण ज्याला म्हणतो तो प्राप्त करतोय. ही कमाल असते, ही जादू असते गोलंदाजाच्या बोटातली. ज्या पद्धतीची त्याची चेंडूची ग्रीप असेल, ज्या पद्धतीचा रिलीज असेल त्या पद्धतीची उसळी तो प्राप्त करतो. याही वेळेस पहा थोडासा खाली राहतोय. संजयजी देसाई आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. बघा 12 चेंडूचा खेळ झालाय, एकही अतिरिक्त धाव दिली नाहीये ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मधुकोळे खुर्द संघाने आणि पूर्णपणे बांधून ठेवलंय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता असेल. धावसंख्या 2 गडी बाद 10. चला टीम मीटिंग थोडीशी कमी घ्या आणि लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जबरदस्त आपण पाहिलं तर गोलंदाजी या ठिकाणी करण्यात आली आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर मिस्टर सचिन यांनी हाताळलं. धावा खर्च केल्या फक्त 4, 1 विकेट घेतली. पार्थने धावा खर्च केल्या 6 आणि 1 विकेट घेतली. कोणतीही अतिरिक्त धाव नाही, कोणताही एक्स्ट्रा नो बॉल नाही, कोणताही वाईट बॉल नाही. धावसंख्या 2 गडी बाद 10. बघा आमचे ओम साई MTCच्या माध्यमातून पुन्हा ऍक्शन रिप्ले त्या मगाचा जो प्रयत्न झाला होता तो प्रयत्न मात्र इथे पुन्हा आमच्या स्क्रीनवर दाखवला जातोय. अर्थातच अक्षय म्हात्रे, कुणाल म्हात्रे आणि त्याचबरोबर भावेश आहेत ऍज अ कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आणि जबरदस्त कॅमेरा वर्क कसं असतं हे दाखवून दिले भावेशांनी. प्रत्येक मैदानाच्या चारी बाजूनी प्रत्येक कोपऱ्यामध्ये काय घडतंय त्याची मात्र अचूक
दृश्य आमच्यापर्यंत घेऊन येतात. आपण पाहतोय त्याच दरम्यान संभाजीदादा रोडे यांचं शुभ आगमन झाले आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आकाश आलाय, चला मॅचला सुरुवात करा. समोर असतील सागर, पहिल्या चेंडूचा सामना करतील. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. फुलटॉस बॉल इथे मात्र पुन्हा दिशेने मात्र क्षेत्ररक्षण अतिशय वेगवान होत आहे. मात्र त्याच वेगाने बघा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 12 आता येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी रन्स करायच्यात 12. 5 चेंडू 12 आणि जोपर्यंत हा उंच कोरा बांधा असलेला फलंदाज अर्थातच सागर एक जेन्युइन ऑलराऊंडर होताना पाहायला मिळू शकतात आपल्याला. मात्र आकाश जर्सी नंबर 19 कशा पद्धतीची रणनीती आखेल त्यांच्या विरुद्ध. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्टेड ड्राईव्ह आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. आपण पाहिले तर लॉंगॉनला पार्थ होता आणि पार्थ करणं कॅच ड्रॉप झाले आणि त्या दरम्यान बघा 2 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. समीकरण असेल 4 चेंडू 10. किरण सर आपल्याला माहिती असेल 2 दिवसापूर्वी सामना झाला. आपण पाहिलं तर राहुल तेवत याने पुन्हा 2 चेंडू मध्ये 12 धावा चेस केल्या. म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आता 4 बॉल आणि रन्स करायचे 10. इथे काय करेल आकाश. यावेळेस पहा चेंडू सोडून दिलाय आणि वाईड बॉलची घोषणा पंचाकडनं झाली. धावसंख्या पुढे सरकते 15. आता मात्र येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. आणि त्याच्या उलट किरण सर आपण पाहिलं तर पॅट कमिन्सने मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध खेळत असताना तब्बल 35 धावा एका षटकामध्ये कुठल्यात. म्हणजे बघा टेनिस क्रिकेटमध्ये असो किंवा लेदर क्रिकेटमध्ये काही होतं. यावेळेस पहा अगोदरच भरपूर शपथ दोन षटकांच्या अंती धावा आपल्याला पाहायला मिळतात 10 आणि आतापर्यंत आकाशने 3 चेंडू हाताळलेत, 5 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट घेतली. विशाल आलाय आता मात्र 5व्या क्रमांकावर. स्ट्राईकला असतील सागर. 3 चेंडू आणि रन्स करायचे 9. 3 चेंडू 9 धावा. इथे मात्र दिशा भरकटली नाराज आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 बाद 16. 3 बॉल 8 करायचे दादा. यावेळेस बॉल द कार्पेट, बॉल बॅक ड्राईव्ह. अक्षय पाटील आपण पाहतोय लॉंग ऑफरनं लॉगॉनला येत आहेत, फंबल करतायत आणि इथे मात्र बघा सिंगलला खूप चांगल्या पद्धतीने डबल मध्ये कन्वर्ट केलंय. आता मात्र येणारे चेंडू असतील 2 आणि 2 चेंडू मध्ये रन्स करायचे 6. म्हणजे 1 चेंडू तुम्हाला कमी सीमारेषेच्या बाहेर पाठवायचे कंपल्सरी. 2 चेंडू 6. शेवटच्या षटकामध्ये धावसंख्येची आवश्यकता होती. 6 चेंडू मध्ये 14 धावा करायच्या होत्या आणि तदनंतर पहिल्या 4 चेंडू मध्ये 8 धावा आल्यात. पहिल्या 2 चेंडूवर 2-2 धावा, तदनंतर वाईट, तदनंतर विकेट, पुन्हा वाईट आणि पुन्हा 2 धावा. 2 बॉल 6. यावेळेस आणि अर्थात ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स मर्दुकोळे खुर्द संघाचा मात्र या ठिकाणी पराभव झालाय आणि वन डे स्टार गुडे संघाने मात्र इथे विजय संपादन केलाय. विजयाचा शिल्पकार ठरलाय अर्थातच सागर ठरतोय मॅन ऑफ द मॅच.
ज्यांनी बॉलिंग करत असताना 5 रन विकेट घेतल्या आणि बॅटिंग करत असताना 4 रन देऊन 4 चेंडू खेळून 12 रन्स केल्यात. मी विनंती करेल सन्माननीय कुमार राहुलजी मोरे साहेब की आपल्या